सवली चला गोंदाची मार्कवर गणेश मॅन फ्रॉम हरिहरेश्वर आणि रामाने ब्रदर्सची सलामीची जोडी आली आहे. रोशन आणि संजील पहिलाच चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण सिंगल धावेने ते खातं खोलतोय तो म्हणजेच रोशन. आज नाव रोशन करावं लागेल. प्रत्येक सिक्ससाठी रामाने बंधू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. रामाने ब्रदर्सच्या सलामीवीरांसाठी ही सुवर्ण संधी आहे. अप्रतिम अप्रतिम चेंडू क्या फादे ऊपर वाले की दुबाई साधे वेरिएशन केलंय ते म्हणजेच गोलंदाज गणेश सर्वश्रेष्ठ श्री सुजल शिगवण साहेब संघमालक कोंडे आपण कुठे असाल तर या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आणि श्री सुधीर शिगवण कोंडे उपाध्यक्ष कोंडेगावचे उपाध्यक्ष आणि त्यानंतर विनोद कासरुंग लेजंड खेळाडू आणि रुपेश शिगवण लेजंड खेळाडू. मी सर्व मान्यवर चारही मान्यवरांना विनंती करतोय आपण या मुख्य व्यासपीठासमोर मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. चला जाऊयात ऑनगोइंग मॅच जिथे विद्यमान सामना सुरू आहेत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील सांडी सर आहेत. ओ टू कॉम बॉक्स नक्कीच चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. आज शनिवारची रात्र नक्कीच कोणता संघ इथे असणार पात्र. अप्रतिम चेंडू काय चेंडू पिचिंग केलाय तेच तर रफ्तार नक्कीच आपल्या रफ्तारीमध्ये गिरफ्तार करण्याचा इथे प्रयत्न करतोय तो म्हणजेच गणेश. आणि त्यानंतर अमोलदादा शिगवण आमचे कोंडेगावचे मार्गदर्शक अमोलदादा शिगवण आपण देखील या. माझा आवाज पोचतोय का अमोलदादा शिगवण आपण देखील या. आम्ही पाची मान्यवर प्रतिष्ठित मान्यवर आहेत आमचे सुजल शिगवण कोंडे संघ मला कारण संघ जिंकला आता हो दे खर्च साहेब आहेत सरपंच आता सध्याच्या घडीला आलेत नुकतेच. आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आणि सुधीर शिगवण आणि त्यानंतर विनोद दादा रुपेश शिगवण दादा आणि अमोल दादा. एक षटक संपलाय. धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 3. काय गोलंदाजी केली आहे ती म्हणजेच गणेश आणि अप्रतिम गोलंदाजी व्हेरिएशन ऑफ कटर लेग यॉर्गर बाउन्सर स्लोवर ही गोलंदाजी आहे. बघा आतापर्यंत सकाळपासून आपण बघतोय पॉवर प्लेमध्ये नक्कीच इकडे फलंदाज आपली पॉवर दाखवत असतात पण याच मॅचमध्ये पहिलाच गोलंदाज ठरलाय ज्याने आपल्या गोलंदाजीवर इकडे गोलंदाजाची पॉवर दाखवली आहे. नक्कीच या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरला गणेश अप्रतिम गोलंदाज ठरलाय. मतलब काय केली आहे काय ठरलाय हा बॉलर नक्कीच आपली वर करून करेल कॉलर. गोलंदाजी मार्कवर येतोय जयदीप. नक्कीच जयदीप गोलंदाजी मार्कवर रोशन याला नावाप्रमाणे रोशन करावी लागेल. इथे फलंदाजी मोठा फलंदाज आहे मोठे फटके मारण्यामध्ये पटाईत आहे. बघूया जयदीप कशा प्रकारे व्हेरिएशन करतोय या मॅचमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्ट्रोक फसलाय नो मॅन्स लँडमध्ये. इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मला वाटतं श्रमिकच्या माध्यमातून नक्कीच इथे 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. पॉवर प्ले इथे संपलंय आणि पॉवर प्लेच्या नंतर आता मोठे फटके मारण्यासाठी सुरुवात करावीच लागेल कारण की सुंदर असं क्षेत्ररक्षण बघा. दोन्ही संघ एक मॅच जिंकून या स्पर्धेमध्ये बनून आहेत आणि दोन्ही संघांसाठी ही मॅच डू अँड डाय असेल. जो जिंकला तो स्पर्धेमध्ये टॉप 6 मध्ये दाखल होईल आणि जो हरला तो माघारी परतावं लागेल. दोन्ही संघांसाठी ड्यू अँड डाय करो या मरो पत्थरों से यारी है अब हमारी बारी है अब जीत की तयारी आहे पण कोणाची हे माहित नाही पण दोन्ही संघ इथे बलाढ्य आहेत.
ओहो परफेक्ट यॉर्कर. काय चेंडू पिचिंग केलाय, अप्रतिम. आपल्या गोलंदाजीचा ब्रह्मास्त्र काढलाय गोलंदाजाने. परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये दोनच वस्तूंना रिस्पेक्ट दिली जाते, परफेक्ट यॉर्कर आणि गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळत आहे. नक्कीच ते मोठे फटके मारण्यापासून आतापर्यंत थांबवले ते म्हणजेच साजिरी 11 जसवली प्रामाणे ब्रदर्सला मोठे प्रहार करावे लागतील, पलटवार करावा लागेल. ओहो अप्रतिम क्षेत्ररक्षण. नक्कीच इथे 2 धावा तर नक्की मिळतील, पण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि गरज आहे ती अर्थातच रामाने ब्रदर्स साक्री या संघाला मोठा धावांचा पलाढ्य जणू काय रायगडाचा किल्ला उभारावा लागेल, कारण की कमीत कमी 50-55 धावा तरी व्हायलाच पाहिजेत. चेक. प्रथम 11 कोंडे सुजल शिगवण संघ मालक सुजल दादा शिगवण आपण या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्यानंतर सुधीर शिगवण कोंडे उपाध्यक्ष. आणि त्यानंतर विनोद कासरुम साहेब लेजंड खेळाडू, रुपेश शिगवण लेजंड खेळाडू आणि अमोलदादा शिगवण. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली 11. 1.4. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे स्ट्रोक ऑफ असलाय. बॅक टू द पॅव्हिलियन. माघारी परतावं लागेल. संजील बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सोहम नक्कीच संघाचा सरसेनापती. नक्कीच सोहम जबाबदारी असेल. 1 डाऊन बॅटर आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. ओहो अप्रतिम चेंडू. क्या बात आहे. नक्कीच मिळतील इथे 2 धावा. 2 षटकं संपली आहेत. बघा पंच बघा कशा प्रकारे दाखवत आहेत. लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळतील आणि धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 13. मेरा 7 रहे. नक्कीच रामाणे ब्रदर्स साक्री या संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 13. एक गडी बाद. गोलंदाजी मार्कवर येतोय श्रमिक. निगडी काठी. नक्कीच निगडी काठीचा आयकॉन खेळाडू आहे श्रमिक. ओ हो हो काय चेंडू पिचिंग केलाय. अप्रतिम चेंडू. नक्कीच 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत. तर रोशन याच्यावर जबाबदारी असेल आणि साथ द्यावी लागेल ती नवीन बॅटर सोहम. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 15. तिसरा षटक प्रगती पथावर आहे. बघूया अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. साक्री ब्रदर्स रामाने ब्रदर्स या संघाला 11 चेंडूमध्ये कमीत कमी 5 ते 6 मोठे फटके मारावेच लागतील. एक फायटिंग स्कोर. हो काय चेंडू पिचिंग केलंय. नक्कीच उलटी कॅच पकडणं एवढं सोपं नाही आहे, पण प्रयत्न तर नक्कीच केला होता. पण काय बॅकअप हँडनी चेंडू टाकलाय. अप्रतिम चेंडू श्रमिक.
ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लेग कटर टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे, पण मिळतील 4 चौकार. ही गरज आहे. बघा इथे गिअर चेंज केलाय तो, अर्थातच बॅटर रोशन यांनी. पहिल्या चेंडूवर 2 धावा, नंतर 2 धावा आणि पुन्हा एकदा चौकार. 3 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 9 चेंडूमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा बनवण्याची गरज आहे. ती साखरी ब्रदर्स, सॉरी रामाने ब्रदर्स साखरी या संघाला. वेट अँड वॉच. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 2 धावांचा कॉल असेल आणि मिळतील सुद्धा 2 धावा. क्या बात है, ऊपर वाले की दुआएं साथ है. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केलेत. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. 23 धावांपर्यंत पोहोचलाय. ओहो, टायमिंग प्रॉपर. हवाई सफर. चेंडू जाईल 1 बाउन्सी मारेशा. दणदणीतच चौकार. क्या बात है. थर्ड अंपायर बघूया. अंपायर ऑन फील्ड अंपायरनी रिव्ह्यू घेतलाय. अशा प्रकारे रनआउट. तीन षटकं संपलेत. धावसंख्या झाली आहे 28. 2 गडी माघारी परतलेत. शेवटचा षटक आहे. बघूया शेवटच्या षटकावर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रणित गोलंदाजी मार्कवर. प्रणित. अनिश.
अनिश टाइमिंग प्रॉपर हवाई सफर दे धक्का मार छक्का स्वागत से करेंगे सबका स्वागत खेल खरीदी स्लॉट में यहां पर मिल जाएगी बाजू वाले फ्लॉट में सोहम या स्पर्धेचा सरपंच क्रिकेटचा महासंग्राम आणि महासंग्रामाच्या बघूया पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार केलाय धावसंख्येमध्ये वाढ 34 वन्स मोर सोहम प्रत्येक चेंडूवर लावेल का जोर अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत सोहम याला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे ऋतिक चिमान यांच्याकडून अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत चांगलं व्हेरिएशन केलंय कमबॅक केलंय ते म्हणजेच प्रणित यांनी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच एका धावेवर समाधान मानावं लागेल चांगली गोलंदाजी केली आहे ती म्हणजेच प्रणित बिग नेम बिग फेम सायगाव या संघाचा स्टार खेळाडू नक्कीच इथे वेगळी छाप सोडते बेस्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे बघितलं जातं नक्कीच आतापर्यंत 35 धावांपर्यंत पोहोचलाय तो म्हणजेच रामाणे ब्रदर्स साखरी या संघ अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत बघूया नवीन बॅटर सोहम अंपायर कॉल नो बॉल क्या बात है पुढचा चेंडू असेल फ्री हिट उघडा डोले पहा नीट क्या बात है अंपायर कॉल नो बॉल नक्कीच बघा एमसीए चे अंपायर का असायला पाहिजेत हे चांगलं आता बघायला मिळते आपल्याला बघा सकाळपासून कारण की आमच्या जेबीपीएल ओके पंच एक धावून घेतली ना ओके 4 धावा टोटल ओके नक्कीच अजूनही मला वाटतं 3 चेंडू शिल्लक आहेत बघूया फ्री हिट आहे आणि फ्री हिटचा फायदा घेण्यासाठी स्ट्राईकवर आहे सोहम 3 चेंडू शिल्लक आहेत बघूया 3 चेंडू कुठपर्यंत मजल मारते धावसंख्या झाली मला वाटतं 39 प्रतीक भोजने यांच्याकडून सोहमसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये पारितोषिक आहे आणि रामाने बंधू यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे क्या बात आहे 3 चेंडू शिल्लक आहेत गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येतोय नीरज संघाला आहे गरज गोलंदाजी मार्कवर आलाय नीरज वेट अँड वॉच टाइमिंग प्रॉपर हवाई सफर बिग बिग सिक्सर रामाने बंधनकडे 500 रुपयाचा पारितोषिक आणि प्रतीक भोजने याच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आणि दोन चेंडूवर मोठे 2 फटके की काय ओहो पकड़ो कैचेस है जीतो मैचेस ओहो क्या बात है प्रणीत अप्रतिम कॅच घेतली आहे
शेवटचा चेंडू आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर कुठपर्यंत मजल मारते. धावसंख्या झाली आहे 45. जर का या चेंडूवर षटकार आणला तर 51 धावा बनतील. या चेंडूवर चौकार आला तर 49 आणि या चेंडू जर डॉट गेला तर 46 धावांचं आव्हान मिळेल. बघूया शेवटचा चेंडू आहे आणि पुन्हा एकदा रामाने ब्रदर्स करून या शेवटच्या चेंडूसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. तसेच या चेंडूवर षटकार मारला तर धनुष पानवलकर ह्याच्याकडून 100 रुपये, ऋतिक याच्याकडून 100 रुपये आणि प्रतीक याच्याकडून 100 रुपये. धनवेश पानवलकर शेवटचा चेंडू आहे. रोनक साठी सुवर्ण संधी आहे. ओहो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिळतील 4 चौकार. अशा प्रकारे 49 धावा बनवलेत. त्या म्हणजेच रामाने ब्रदर्स साक्री या संघाने आणि विजयासाठी गरज आहे ती 50 धावांची. JBPL या आमच्या कमिटीचे अध्यक्ष उमेश धामणे, मॅन फ्रॉम जसवली यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. उमेश धामणे, तेजस मेंगे यांना भेटायचं आहे. रामाने बंधू साखरी या संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय फास्ट. चला यानंतर होणारा मॅच प्रथम 11 कोंडे आणि त्याच्या अगेन्स्ट बापदेव क्रिकेट संघ मारळ. चला या दोन्ही संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे संघनायक मी लक्ष वेधतोय. मारळ संघ आणि प्रथम 11 कोंडे. चला प्रथम 11 कोंडे हरमेश, बंटी आणि त्यानंतर मारळ संघ विशाल. बघा रामाने ब्रदर्स साखरी बघा कशा प्रकारे लाईनअप मध्ये बघा सकाळपासून आपण बघतोय JBPL मध्ये प्रत्येक संघ, मग तो कोणताही संघ असू दे, लाईनअप शिस्त काय असते हे दाखवून देत आहेत. आपल्या विभागाचं, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करतायत प्रत्येक खेळाडू. बघा सकाळपासून कोणताही वादविवाद, कोणताही व्यत्यय नाही, हीच तर स्पर्धा आणि ह्यालाच तर म्हणतात स्पोर्टमॅनशिप. नक्कीच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 2 फलंदाज पाठवायचे आहेत. साजिर 11 जसवली. चला पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कॉइन स्पेन करतोय. एक बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहेत प्रथम 11 कोंडे आणि त्याच्या विपक्ष, त्याच्या अगेन्स्ट मारळ. यस प्रथम 11 नाणेफेकीचा कॉल जिंकतोय. चला बॅटर फास्ट पाठवायचे. यस अगदी न्यूज फ्रॉम द टॉस. प्रथम 11 कोंडे द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. तर 17 निवडल्या गोलंदाजी करण्याचा, लगेचच बंटी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे, जास्तीचा वेळ नाही घ्यायचा आहे. आणि जाऊयात ऑन गोईंग मॅचकडे, जिथे मात्र विद्यमान सामना सुरू आहेत आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे मात्र समालोचन कक्षामध्ये संडे सर देखील असतील. थँक्यू. चला सलामीची जोडी सज्ज झाली आहे. गणेश जो सर्वश्रेष्ठ मान फ्रॉम हरिहरेश्वर आणि त्याच्या साथीला नवीन बॅटर येतोय. एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये सर. सुजित, साजिर 11 या संघाची, साजिर 11 जसवली या संघाची सुजित आणि गणेश सर्वश्रेष्ठ जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आणि गोलंदाजीवर मंथन, ज्यानेच पहिल्याच मॅच मध्ये मंत्रमुग्ध करून ठेवली होती. ते मला वाटतं विराट 11 रायगड या संघाला 3 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला होता. तो हाच मंथन गोलंदाजी मार्कवर येतोय मंत्रमुग्ध करण्यासाठी. स्ट्राईकवर आहे सुजित, नॉन स्ट्राईकला गणेश. चला गणपती बाप्पा मोरया, लवकर जिंकून घरी या.
हो हो, परफेक्ट यॉर्कर. काय चेंडू पिचिंग केलंय. आणि नक्कीच इथे 2 धावा मिळतील. ओहो, 3 धावा. क्या बात आहे. तीन धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. नक्कीच JBPL अर्थातच जसोली बागमांडला विभाग क्रिकेट संघटना अप्रतिम ही लीग आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा मंथन यांनी मंत्रमुग्ध करून टाकले आपल्या गोलंदाजीवर. सुंदर असा चेंडू बघायला मिळते. लगातार 2 चेंडू अप्रतिम स्पेल टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय, तो म्हणजेच मंथन. मंथन मॅन फ्रॉम साखरी. नक्कीच आज आपल्या नावासाठी नाही, आपल्या गावासाठी गोलंदाजी करावी लागेल. स्टेप अप कर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओहो, 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. नक्कीच चांगली फलंदाजी मानावी लागेल. आदरणीय सन्माननीय गणेशजी निर्मल साहेब धारिवले, आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. ओहो, मिस फील्ड. नक्कीच इथे मिळतील 2 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते मंथन याच्याकडून. बघा, बॅटच्या रडार म्हणून मोठे फटके नाही आहेत, पण कुठून तरी थोडंसे मिस टाइम होते आणि धावा येण्याची गरज आहे. ती अर्थातच साजिर 11च्या सवली. प्रदीप शेडगी साहेब, आदरणीय सन्माननीय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आम्हाला जे मेडल उपलब्ध करून दिले आहेत, उपविजेता आणि विजेता, अगदी मी विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती या. प्रदीप दादा शेडगे, आपण या. बापवन, आपला देखील विशेष सन्मान केला जातोय. आपण याच्यावरती मान सन्मान करतोय. जसवली बागमंडला विभाग संस्थापक अध्यक्ष आणि त्यानंतर समाजकार्य, त्यांच्या अंगी असणाऱ्या बळ असे आमचे पाठीराखे आदरणीय सन्माननीय विजयदादा कांबळे यांच्या शुभ हातानं हा सन्मान आपण दादा स्वीकारायचा आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. ओहो, काय कॅच घेतली आहे. अप्रतिम कॅच. गणेश सर्वश्रेष्ठ देण्यामध्ये अपयशी ठरतोय. बघा, पहिला मागचा मॅन माघारी परततोय. कमॉन डीजे. ₹100 पारितोषिक केतन गोरिवले साहेबांकडून ह्या विकेटसाठी अप्रतिम गोलंदाजी केली आहे, ती म्हणजेच केतनसाठी ₹100 पारितोषिक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. श्रमिक मॅन फ्रॉम निगडी काठी, आयकॉन आहे. हा, आपण विशेष सन्मान करतोय आदरणीय सन्माननीय श्री गणेश निर्माल साहेब. आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला देखील यथोचित मान सन्मान. मायेची, प्रेमाची, आपुलकीची उबदार शाळ, प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक मोमेंटम गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतोय अमित दादा पवार. आदेश दादा, आपल्या शुभ हातानं हा साहेबांचा सन्मान करायचा आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल.
मंथनने आपल्या गोलंदाजीवर इथे मंत्रमुग्ध केले. नक्कीच आपल्या संघाला विकेट सुद्धा मिळवून दिली आहे. पहिला षटक, दुसरा षटक इथे प्रगतीपथावर आहे. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे 10. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाज मार्कवर रोनक. चेक. आदरणीय सन्मान्य विजयदादा बोरले, तलावडे कुणबी विभाग अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष विजय बोरले साहेब. विजय बोरले साहेब आपण देखील या. ओहो, क्या बात है, कॅच ऑफ द मॅच. काय जबरदस्त डावी लागवली आहे. असं वाटतं जॉन्टी रॉड्स तर नाहीये, कारण की यांनी जॉन्टी रॉड्स बघितला नसेल. मला वाटतं ग्लेन फिलिप्सची आठवण करून देतोय. सध्याचा सर्वात मोठा फिल्डर म्हणून ग्लेन फिलिप्स सारखी कॅच घेतली आहे. अप्रतिम 2 कॅचेस घेण्यामध्ये यशस्वी झालाय. श्रमिक बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. आणि त्यानंतर अमित चिवन, नवघर केळशी आपण देखील आपला देखील सन्मान स्वीकारा. आदरणीय सन्माननीय अमित चिमन, नवघर केळशी. आदरणीय सन्माननीय अमित दादा चिमन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, तो म्हणजेच रोहित. ओहो, पकड़ो कैचेस, जीतो मैचेस. क्या बात है, कॅच छूटा, गेंदबाज का दिल भी टूटा है. चांगला एफर्ट दाखवला, पण ही कॅच व्हायला पाहिजे होती. ज्या प्रकारे गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे, सुंदरसा फटका मारण्याचा प्रयत्न, कुठेतरी स्ट्रोक फसला होता आणि जीवनदान मिळतोय. आणि या जीवनदानचा फायदा उचलावा लागेल. चेक. विजयदादा बोरले, आदरणीय सन्माननीय विजयदादा बोरले, तलावडे कुणबी विभाग क्रिकेट अध्यक्ष, त्यांचा देखील आपण सन्मान. धन्यवाद. आणि त्यानंतर अमित चिमणे, अमित दादा चिमण आपण देखील या. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय, ते म्हणजेच रामाने ब्रदर्स साक्री या संघाकडून धाव फलकावर लागवले गेलेत आतापर्यंत. अमित दादा पवार यांच्या शुभ हातानं हा सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय सन्माननीय सुधीर शिगवण साहेब बघा. सुधीर शिगवण वन साहेब, बाउन्स, 4 चौकार. करिता एक सुवर्ण पारितोषिक लाभलाय. रामाने बंधू यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 2 षटका संपली आहेत. धावसंख्या झाली आहे 16. 2 गडी माघारी परतलेत. आता बघूया 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती अर्थातच मला वाटतं 36 धावांची. चेक. रामाने बंधूंमधून 3 चेंडूवरती 3 विकेट मिळवले, तर मात्र 500 एक बॉल रुपये, बाकी आहे वाटतं. 500 रुपयाचा रोख नक्की इनाम दिला जाईल. कॅच पकडेल ना, जो झेल पकडेल त्याच्याकरिता देखील 100 रुपये दिले जाईल. रामाने बंधू ही सुवर्ण संध्या. यस, ओ टू कॉम्बॉक्स. परेश कासरुंग, आदरणीय सन्माननीय परेश दादा कासरुंग आपण देखील या. आपला देखील सन्मान स्वीकारा. या आपण आलात. बघा, भारतीय संस्कृती जोपासण्याचं काम आपण करतोय. अतिथी देवो भव आलेल्या मान्यवरांचा विशेष सन्मान, काही प्रतिष्ठित मान्यवर आहेत त्यांचा विशेष सन्मान, कारण सन्मान करण्याकरिता ही स्पर्धा आज यशाकडे वाटचाल करताना पाहायला मिळतात. कारण ह्या स्पर्धेनं संपूर्ण मापदंड ओलांडले आहेत. या दादा, या आपला विशेष सन्मान देखील केला जाईल. थँक्यू. हा, 2 षटका संपले आहेत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 17. आता गरज आहे ती 12 चेंडू आणि 33 धावांची. तसेच ज्या 2 कॅचेस, अप्रतिम कॅच आपल्याला बघायला मिळाला, त्या फिल्डरचं नाव आहे प्रणय कोकरे. प्रणय खोपरे ह्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सुजित मिसाल यांच्याकडून आणि 300 रुपयाचं पारितोषिक आहे. ऋषिकांत साठे, नक्कीच या 2 कॅचेससाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या स्पर्धेकरिता आदरणीय सन्माननीय
कोंडेगावचे उपाध्यक्ष विद्यमान आमचे सहकारी सुधीरदादा शिगवण या स्पर्धेकरिता 1101 रुपयाचा रक्कम इनाम दिला जातोय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आम्हाला विशेष सहकार्य देखील मिळालं आहे. धन्यवाद दादा. पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण जसवली बागमंडला विभाग संघटना आपले हृदयाच्या अंतःकरणातून मनापासून सहर्ष मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गोलंदाजी मार्कवर अभि. अप्रतिम चेंडू बघायला मिळाला आणि अशा प्रकारे माघारी परतावं लागेल. वन बाउंसचा इशारा पंच यांच्याकडून बघायला मिळते. विजय बोरले आणि आदरणीय परेशजी कासरुंग यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं आर्थिक 1100 रुपयाचं आर्थिक भांडवल आम्हाला मिळालं आहे. धन्यवाद. संपूर्ण जसावली बागमंडला संघटना विभाग आपलं मनापासून मला हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतोय. अगदी आपण सातत्यानं म्हणतो ना की वेळ कोणासाठी मिळत नसतो, तो वेळ काढावा लागतो आणि संपूर्ण प्रतिष्ठित मान्यवर आज वेळ काढून या स्पर्धेला आम्हाला मिळाले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे आर्थिक भांडवल आम्हाला सहकार्य मिळते आहे. त्याबद्दल मी मनापासून आपलं हार्दिक आभार व्यक्त करतोय. हॅलो, चला मॅच चालू करायची आहे फास्ट. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. चला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रणित. चला मॅच चालू करायचं फास्ट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रणित, मॅन फ्रॉम सायगाव. 11 चेंडू आणि विजयाची गरज, विजयासाठी हव्यात त्या अजूनपर्यंत 33 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आहे अभि. छलवा दाखवतो नेहमीच कभी कभी. अप्रतिम चेंडू, क्या बात है. ऊपर वाले की दुआएं साथ है. जबरदस्त व्हेरिएशन केले ते म्हणजेच अभि यांनी. नक्कीच थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागेल. नक्कीच धावसंख्या झाली आहे 18. तिसरं षटक प्रगतीपथावर. हाफ ट्रॅकर चेंडू आणि भिरकावून देतोय फाईन लेगच्या दिशेने बिग बिग चौकार.
ओह, जबरदस्त गोलंदाजी, क्या बात आहे. पुन्हा एकदा निर्धावाची सांगता. 7 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 7-28. सुजित, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रोक फसलाय. अशा प्रकारे कॅच पण सोडली आहे. मला वाटतं बाउंड्री मिळते की काय. ओह, सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. नक्कीच ही कॅच व्हायला पाहिजे होती. पकडो कॅचेस, जीतो मॅचेस. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. 4 मोठे फटके मारावे लागतील. नक्कीच 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. ज्या 3 कॅचेस ज्या घेतलेत ना प्रणय खोपरेसाठी कुणाल यांच्याकडून या 3 कॅचेससाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कुणाल खोपरे ऑनलाईन ट्रान्सफर करत आहेत गुगल पेच्या माध्यमातून. चला, यानंतर एक विशेष सन्मान. कार्यवनी संघाचे माजी कर्णधार नितीन चोरगे दादा, आपला देखील विशेष सन्मान होईल. आपण देखील तो सन्मान स्वीकारा. चला, या नितीन दादा चोरगे, आपला देखील आपण सन्मान करतोय. विजय दादा, चला विजय दादा कांबळे, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. दादांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती होतोय. धन्यवाद. निमेश, चला स्ट्राईकवर आहे सुजित. गोलंदाजी मार्कवर निमेश. 6 चेंडू 25 धावा. मोठा फटका पहिल्याच चेंडूवर पड बिग 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 सिक्सर. मिड विकेटच्या डोक्यावर. उन्नीस धावांची गरज आहे. पाच चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून बघायला मिळते. 5 चेंडू आणि गरज आहे ती अर्थातच 18 धावांची. पत्थरों से यारी है अब हमारी बारी है. पत्थरों से यारी है अब हमारी बारी है. शीत की तयारी आहे. फुग्या कोणाची तयारी आहे ते थोड्याच टायमात कळेल. पण अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. कारण 5 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा बनवायच्या आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू बिग 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 सिक्सर. ना फायदा भीती हृदयात फक्त छत्रपती. छत्रपतींचा छावा. शूरवीर षटकार म्हणजे 6 धावा. क्या बात आहे. कमॉन डीजे. चार चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 4 पे 12 क्या होगा यारा. नक्कीच गोलंदाज की फलंदाज की गोलंदाज सुजीत. ओ हो फाईटचा इशारा पंच यांच्याकडून बघायला मिळतंय. नक्कीच आमचे डान्सिंग अंपायर दिनेश सर आपलं निलेश सर मॅन फ्रॉम बंधनगड दापोली. अजूनही मॅच ऑन आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी
11 धावांची गरज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावांपर्यंत मजल मारते. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. बघूया निमेश की सुजित, सुजित की निमेश. नक्कीच जसवली की साखरी, साखरी की जसवली. नक्कीच ड्यू अँड डाय करूया मरो. मोठा फटका मारण्याचा. ओहो पकडो कॅचेस, जीतो मैचेस. क्या छूटा मैच छूटा, गेंदबाज का दिल भी टूटा. पुन्हा एकदा मॅच सेम कंडिशन मध्ये आली आहे. सकाळपासून ही तिसरी मॅच. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू पुन्हा एकदा 7 धावा. कोण बनणार या मॅचचा छावा. बघा पहिली मॅच गोलंदाजाने जिंकून दिली आहे, दुसरी मॅच फलंदाजाने जिंकून दिली आहे. आता तिसरी मॅच मला वाटतं क्षेत्ररक्षक जिंकून देईल की काय. 2 चेंडू पुन्हा एकदा 7 धावा. नक्कीच हा चेंडू निर्णायक असेल. पूरे मैदान में सन्नाटा छाया हुआ है. हर किसी को अपना माता पिता और भगवान याद आया हुआ है. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. ओहो अशा प्रकारे शेवटचा चेंडू आहे आणि विजयासाठी पुन्हा एकदा 6 धावांची गरज आहे. बघूया होईल नाही होईल, होगा नाही होगा. ते कन्फ्युजन आहे. आमचे डीजे मास्टर एकविरा डीजे क्या बात आहे. पूर्ण विरार नगरीमध्ये यांची चर्चा आहे. ह्या खास डीजे ऑपरेटर आमचे राज आज छलवा दाखवतात. आज कन्फ्युजन आहे की फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज. शेवटचा निर्णायक चेंडू. हो क्या बात आहे. आणि अशा प्रकारे मॅच रामाने ब्रदर्स साखरी हा संघ हे मॅच जिंकले. क्या बात आहे. शेवटचा चेंडू जिथपर्यंत पडत नाही तिथपर्यंत काय होतोय हे घडत नाही. अप्रतिम मॅच बघायला मिळाली. पुन्हा एकदा चांगली मॅच बघायला मिळाली आपल्याला. आया है राज ज्याने ह्या मैदानावर आपल्या विभागाचं आपल्या गावाचं नाव रोशन केले आणि तोच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. अर्थातच रोशन प्लेअर ऑफ द मॅच. आणि मला वाटतं रोशननीच 3 कॅचेस